मला असं वाटतं की आजीला शमिका आवडायला लागली आहे. रिअली? हाऊ कम? माधुरी, तुला ना काही वाटतं? अगं आई, एरवी ती शमिकाला सतत बोलत असते, पण आज आल्यापासून ती काहीच बोलली नाहीये तिला. नाहीतर हे करता येत नाही, हे जमत नाही, आईने हेच शिकवलं का, घरचे हेच संस्कार का तुझे, असंच काय काय बोलत असते ना ती तिला. शमिका, इज इट ट्रू? इथे तुला असं वागवलं जातं? एनिवे, मला वाटतं आता शमी खूप थकली आहे. मी तिला घरी घेऊन जाते, तिला आरामाची गरज आहे. खरंच घेऊन जा तुम्ही तिला घरी, दमली असेल ती. आमच्या सासूबाईंमुळे तिला काही त्रास झाला असेल ना तर मी तुमची क्षमा मागते. नो, दॅट्स फाईन. उद्या आमच्याकडे पूजा ठेवली आम्ही, पिठोरी अमावस्या ना, त्या निमित्ताने अभिसाठी पूजा आहे. शमिका तर आता आमचीच आहे, ती येईलच, पण तुम्ही सुद्धा या जरूर. ऑफकोर्स येईन ना मी, नक्कीच. ओह, जस्ट एक्सक्यूज मी. जय, मी बोलते. जय, त्या मॅरेज सर्टिफिकेटचा लवकरात लवकर आपल्याला वापर करायला हवा. मी आता इथे अभिजितच्या घरी आले होते जरा आढावा घ्यायला की एक्झॅक्टली काय चाललंय. आय वोंट बी सरप्राइज जर ताबडतोब ही लोक शमिकाला ऍक्सेप्ट करतील. माय डिअर सँडी आंटी, माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट ऐवजी दुसरे पत्ते आहेत आणि मी आता तेच खेळणार आहे. मी कशाला मॅरेज सर्टिफिकेट सारखा एक्का वाया घालू. आणि माझा एक्काच ओपन केला तर खेळ खेळण्यात काय अर्थ आहे. उद्या या घरात पिठोरी अमावस्याची पूजा आहे. अभिजितवर आणि शमिकावर जी संकट येत आहेत ती दूर व्हावीत म्हणून अभिजितच्या आईने ठेवली आहेत. हे वंडरफुल, छान दिवस आहे उद्या. माझ्या प्लॅनसाठी चांगला मुहूर्त आहे. उद्या जा हा तिथे. फंक्शन सुरू ते करतील, पण संपवेन मी. येते मी. हो, तुला तशी खूप आरामाची गरज आहे. निघूया बेटा. ऑफकोर्स मामा, आय मिस्ड यू सो मच. अच्छा, लायर. पाहिलंच अभिजित. बरं, निघू आम्ही आता. हो. आणि अभि, थँक्यू सो मच. चल बेटा, बाय. माझ्या तोंडावर पाणी फेकलं ना, मीच पुसून काढलं. तुमचं तोंड असं काळ करेन ते आयुष्यभर पुसलं जाणार नाही. जमीन सारवायला लावली शेणाने. बिचारी शमिका. ती काय, त्यातही मजेत होती. ती आणि बंडू इतकी धमाल केली ना दोघांनी. रोज पाटाच्या पाण्यात पायच काय सोडून बसायचे, भिजवत बसायचे एकमेकांना. एकदा कुठून तरी एवढाली कणसच घेऊन आले भाजून, मलाही दिली. आणि बैलगाडी विचारू नको, सायकल विचारू नको. तुला सांगतो, शमिकाचा तर प्लॅनच झाला होता सेटल व्हायचा तिथे. फार गोड मुलगी आहे ती. काय ना, जे काय असेल त्यात खूप आनंदात राहते, म्हणून मला ती खूप आवडते. मला पण. मलाही आवडतं. बरं चला, उद्या पूजा आहे ना, उठवशील मला लवकर. बहिणीबाईंच्या कौतुकात सगळं विसरून जातो आपण. बरं चलो, गुड नाईट. बाय बाय. बर, आता तूही जरा आराम कर. सकाळी उठलास ना की यादी देते, तेवढं सामान आणून दे. आणि हो, जाशील तर बाईकवरनं जा आणि जाताना मेघनाला बरोबर घेऊन जा. हल्ली पापड फार मोडलेलाच असतो सारखा यांचा. तुझ्याबरोबर बाहेर आली ना की जरा बरं वाटेल तिला. पूजा आहे ना, त्या निमित्ताने शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि थोड्याशा नातेवाईकांना बोलवलंय. ठीक आहे? तुम्हालाही ना फार घाट घालायची सवय आहे सगळीकडे. अरे, मेहनत मी करणार, तुझं काय जातंय त्याच्यामध्ये. आणि पूजा तुझं सगळं चांगलं व्हावं म्हणूनच ठेवली आहे.
कळलं ना? झोप आता. आजी, आजी तू किती काळ शमिकाला असं वागवणार आहेस? पास ना आता. आणि ती सुद्धा करते ना मनापासून. आजी थोडक्यात गोडी असते हे तूच शिकवलंस ना मला. मग म्हणून प्लीज तुलाही सांगावं असं वाटतं की थोडक्यात केलंस तर तुझाही मान राहील. नाहीतर माधुरी, ए माधुरी, हा ते भांडं घेऊन ये बाळा. अभि आला का तेरडे घेऊन? हा आलो ग. ठीक आहे, बरोबर ना? रांगोळी तू काढतेस ना माधुरी? अगं मेघना काढणार आहे. मेघना झालं, तिची आंघोळ सुद्धा झाली नाही अजून. तिने रांगोळी काढायची ना म्हणजे पूजा संपल्यावर काढेल बहुतेक. अरे वा, झाली तयारी? झाली नाही ग, चालली अजून. तुझी आई नाही आली? नाही ती येणार आहे मागून. मी विचार केला तुम्हाला मदत करावी म्हणून पुढे आले. नाही ठीक आहे, तू अभिला भेटायला लवकर आलीस, पण मदत करायला आली हे कारणही खूप चांगलं आहे. माधुरी काय उगाच त्रास देतेस तिला. जा खीर उकळते, गॅस बंद कर जा. हा, आणि मी काय करू? तू तेच कर ना जे नेहमी करतोस ते. काय शमिकाकडे बघत बस. काय 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 बोललीस? काय बोललीस? अभि सोड. काय सोड? काय काय बोललीस? सांग. अभि सोड ना. आई अगं सांग ना ह्याला. अभि मोठ्या बहिणीशी असं वागतात का? मग मोठी बहिणी म्हणून काही बोलायचं? आई सांग ग ह्याला प्लीज. अभि अभि सोड ना हात तिचा. किती भांडता रे, लहानच का आता? गॅसवर खीर रटटायला लागलीये, बंद करा तो गॅस. शमिका ये इकडे, मदत कर मला. ती लाल फुलं देतेस का ग थोडी? आणि ती शेवंतीची वेणी येते तशी.
आणि आता फुलांची ताट आहे ना तिथे ते दे. उदबत्त्या आहेत का तिथे? हो आहेत. त्या दे. आई, उदबत्त्या हव्यात ना तुला? घे ना. आता तरी मिळणार आहेत का उदबत्त्या? हो. येस युअर राईट. हे पुरावेच आहेत. मी उगीच बोलत नसतो. अभिजित पेंडसेला अडकवायला हे पुरावे पुरेसे आहे. हो पण हा गुन्हा घडून 2 महिने झालेत. आय एम सॉरी, पण इतके दिवस तुम्ही काय करत होते? हे माझ्या लक्षातच आलं नाही. आणि हो, पुरावे मिळवायला पण बरेच दिवस गेले. बाकी गोष्ट खूप सिरियस आहे. येस, खरंच सिरियस गोष्ट आहे. याच्यावर लगेच ऍक्शन घेतली गेली पाहिजे. यू गॉट इट. कधी घेता ऍक्शन? आज? तू अगदी हक्कानं बोलवलंस, खूप बरं वाटलं. तू याला श्रीमान सगळे बस बस. बसा. अगं मेघना, अगं फुलं ठेव ना बाळा तिथे. बघ, शिक काहीतरी. तुला सांगतो अभि, साधं कुर्ल्याहून अंधेरीला यायला सांगितलं ना तर मॅडमचे इतके नखरे असतात. कुठे अंधेरीला? आपण जवळ सायनला का नाही भेटू शकत? बघा, शिका. बाय द वे, मी तुला आधी कुठेतरी पाहिलंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला कुठे ते आठवत नाहीये. धवल, हा बाबा आदमच्या जमान्यातला फंडा बंद कर. मुलींची ओळख करायची असेल ना तर नवीन काहीतरी शोध. हे काय तुला पाहिलंय कुठेतरी वगैरे? धवल, अरे खरंच मला खरंच आठवत नाहीये, पण मी पाहिलंय तिला कुठेतरी. हो आठवत. हो नाही आठवत. आता काय? अरे मामा, उगाच काय नाही. कुठे पाहिलंय? हा. मला माहिती आहे, नाहीच आठवत. अरे आज ना शमिकाच्या आई. ओके. ओके. तू शमिकाला अजूनही सांगितलं नसशील ना? अगं कधी सांगणार? तू सांग मला. काल आम्ही आलो, त्याच्यामध्ये आज हे आता पिठोरी अमावस्येचं आईने सगळं करायचं ठरवलं, ते सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर. आमच्या घरात ना उत्साह प्रचंड प्रमाणात होता. कधी सांगू? बियर पण सांगितलं पाहिजेस, नाहीतर ना तू मरणार आहेस एक दिवस. खरंच म्हणजे आजच्या दिवशी असं बोलू नये, पण तू वेळेवर सांग रे, नाही तर खूप प्रॉब्लेम होतील अभि. माझ्या मागे कोण आहे? मीच. माझ्या मागे कोण आहे? मीच. माझ्या मागे कोण आहे? मीच. कोल्हापूरची वाट कुठली? हीच. कोल्हापूरची वाट कुठली? हीच. कोल्हापूरची वाट कुठली? हीच. पाठचं का पोटचं? पोटचं. पाठचं का पोटचं? पोटचं. पाठचं का पोटचं? पोटचं. मागे असून साथ दे, पुढे येऊन वाण घे. हॅलो. मी बोलते. आय एम व्हेरी सॉरी जर मी तुझी साखर झोप मोडली असेल तर. पण मला काहीतरी सांगितलं होतं तूच की तू अभिजितच्या घरी येऊन काहीतरी करणार आहेस वगैरे. कधी करणार आहेस?
इथे अभिजितची आई अभिजित आणि शमीवरची सगळी विघ्न टळावीत म्हणून साकडं घालते. हे बघ जय, जे काय करायचं ते लवकर कर, नाही तर ट्रस्ट मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना सांगेन की तू आशू. पोलिसांना काय सांगायचं ना ते मी सांगितलंय. डोंट वरी, जस्ट वेट अँड वॉच. काय केलंयस तू तिथेच आहेस ना अभिजितच्या घरी? तिथेच थांब आणि तमाशा बघ. इट बेटर बी समथिंग गुड. आई, तुझ्यावर सोपवलाय सगळा भार. माझ्या आबीचं आणि शमिकाचं सगळं व्यवस्थित होऊ दे. खणा नारळांनी ओटी भरेन तुझी. दरवर्षी अशीच पूजा घालेन. सोन्यासारखी पोर दारी आणलीस माझ्या. तिला मानाने घरात प्रवेश करता येऊ दे. त्यांना संसार सुख मिळू दे आई, संसार सुख मिळू दे. आई, माझ्या अभिला आणि शमिकाला सुख आणि समाधान दे. अभिवर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. अभिजित पेंडसे इथेच राहतात? हो, मीच. माझ्याकडे अटक वॉरंट आहे. You are under arrest. मला कळेल का तुम्ही कोण आहात? मी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सुधीर माने. तुम्ही ज्या औषधाच्या कंपनीत काम करत होतात त्या कंपनीने मला अपॉइंट केलंय या प्रकरणाचा तपास करण्यासाठी. कसला प्रकरण? काय बोलताय तुम्ही? तुम्ही ज्या कंपनीत काम करत होतात त्या कंपनीत 1 कोटी रुपयांची अफरातफर केल्याबद्दल. काय? 1 कोटीची अफरातफर? माझा काय संबंध? पुरावे आहेत आमच्याकडे. कसला पुरावा? एक चेक ज्यावर तुमची सही आहे. अभिजित, तू कुठल्या चेकवर सही केली होतीस? बाबा, मी अशा पोझिशनवर होतो की मला ऑथॉरिटी होती अशा चेक्सवर साईन करायची. पण त्याचा अर्थ मी अफरातफर केली असा होत नाही ना? अच्छा, असा अर्थ होत नाही. तुम्ही सोनिया कामतला ओळखता का? हो, ओळखतो. तुमच्या सहीचा चेक सोनिया कामतच्या नावाने काढला गेलाय आणि त्यांचे त्या कंपनीशी कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध नव्हते.
कारण ते पैसे जयच्या सांगण्यावरून दिले होते. ती त्याची मैत्रीण होती. आज केम त्याला अरेस्ट करा. मला का उगीच अडकवताय साहेब? चेकसाठीचे इनिशियल डॉक्युमेंट्स लागतात, त्यावर सुद्धा जयची सही आहे. मी फक्त चेकवर सही केली. माझा काय संबंध आहे या 1 कोटी रुपयांची? आम्हाला पुरावे लागतात. तुम्हाला कोणी सांगितलं या सगळ्याबद्दल आणि माझा तपास करण्यासाठी कोणी सांगितलं? मी सांगितलं.